हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आहे लक्ष्मीचा दिवस. सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी घरात एकटाच उठलो आहे. कारण मी गुडू आणि पार आम्ही तिकडे चाललो आहे मुळगावला फिरायला. म्हणून मी जस्ट विचार केला की बाई ब्लॉग बनवू आपण. कारण ब्लॉग तर बनवतच नाही, पूर्णपणे बनवून गेले ब्लॉग बनवून. आता टाईम झाला घरातून निघायचा, तर आता निघू. बाकीच्या वस्तू मला गाडी बसवतो. थंडीमुळे वाट लागली आहे, वाट चढायला होत नाही बाई. डेंजर पण पडला असता. पडणार दमलो बाई, हे दोघं पण दमले आहेत. हे बघा, असं देवस्थानाच्या ठिकाणी हा कचरा आहे. काय बोला सांगा लोकांना, असं कचरा करायचं ना. ठीक आहे. शेवटच्या किती पायऱ्या आला? 350 350 पायऱ्या अक्षरशः फाटली आहे भाई. दमलो, या लोकांची पण फाटली आहे. आउट आहे, हा पण आउट आहे, हा पण आउट आहे. 350ला अर्धी शिटी अर्धी शिटीचं काय करायचं. कमी पोहोचलं. 400 आलं, 400 वन साईड. इकडच्या तुटल्याच पायऱ्या. सो आता मी मुळगावच्या पायऱ्या चढतोय. काय लोकांना माहितीच आहे मुळगाव हे गाव आहे. त्या गावात खंडोबाचं मंदिर आहे. तर ते खंडोबाचं मंदिर जवळजवळ 500-600 पायऱ्या वर चढून आहे. पण वरून व्ह्यू चांगला आहे. त्या व्ह्यूसाठी मेहनत चालू आहे सगळी. काय नाही, त्या व्ह्यूसाठी सगळी मेहनत चालू आहे. पण एवढा दम लागला आहे ना. आणि या पोराला बोललो येताना पाण्याची बाटली घेऊन ये, तर ह्याने पाण्याची बाटलीसुद्धा नाही आणली. भाई 2 वाजता घरी आलं कामावरून. ते मला काय सांगतो. 5 वाजता उठून घातलं मी आणली असती, पण मी वरच्या घरी झोपलो. पाण्याची बाटली पाण्याची बाटली कुठे आहे? ती कळशी. कुठून पाण्याची बाटली आहे वरच्या घरी? ती कळशी होती ती. कळशी तू धरली असती तसं काय? असं धरून यायचं ना कुठे. बरोबर, कुठेला जायचं काय काम असतं. तर आता मी पोचलोय मंदिरावर. थोडा वेळ रेस्ट केली कारण खूप जमलो होतो आम्ही. तुम्ही आता फक्त व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. थांबा, व्ह्यू. हे बाबा तुझं झालं ना अजून? पाया पडलात काय? पाया पडलो ना. किती पूर्ण प्रत्येक साईडचा व्ह्यू बघा. हा इकडचा व्ह्यू आहे. ह्या पायऱ्या आहेत, इकडनं आले आलो. बघा व्ह्यू. हे मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर. हा सूर्य. आणि इथे काही मुलं ड्रोन उडवत आहेत. तू फक्त नेऊन दे. तो तुम्ही व्ह्यूज बघताय, एकदम भारी व्ह्यू आहे. म्हणजे एवढी जी मेहनत केली आहे ना, एवढी वर चढायला, एवढं दमलो आहे आम्ही. पायऱ्या जवळजवळ काहीतरी 500-550 पायऱ्या आहेत. तर आता असं वाटत नाही, आता असं वाटतं की चांगलं झालं की आम्ही एवढं मेहनत करून आलो आहे. हे मेहनतीचं फळ आहे आपलं. एवढं म्हणजे एवढं भारी आहे. पूर्ण असं पीस वाटतं. इकडे धुकं आहे, सगळी ग्रीनरी पण दिसते. हाय, हे लोक अजून दमलेत. इकडे ह्या लोकांना काय पडलंच नाही, काहीच पडलं नाही. हा एक दमलाय, हा एक दमलाय. बोलतो चला का कुठे? थांब जरा. कुठे जायचं आता? बाबा वर आहे. इकडे ड्रोन आहे. ये देख किधर है. हाँ अभी ठीक है. एक यही शॉट लेने का है तुझे, पर थोड़ा सा हाँ यही लेने का है तुझे शॉट. अभी घुमा, अभी तो घुमा. ते कुंभेला काढलं शॉट काय काढला काय रे? नाही तो असं घेऊन गेला नाही का ड्रोन आता. आजपासून जी मेहनत गेली ना पार्थ, ती फळ आले पाहिजे आपल्याला. एवढा भारी व्ह्यू. गुडू कुठे बघितला एवढा व्ह्यू तू?
कुठे होईल भारी कुठे कुठे होईल बघू मी काढला तो हा मग आम्ही तो मला आवडला फोटो माहिती का आणि मला दुसरा एक आहे बघ सो एवढं भारी वाटतंय येऊ एकदम सगळा एकदम फ्रेश वाटतंय पीस शांतता सगळीकडे काय म्हणतो बरोबर आहे भाई एकदम शांत वाटतं सगळीकडे पूजा असते का आठवण लक्ष्मी ना पूजा येतात लोक इकडे इकडे बदलापूर आहे याची बिल्डिंग दिसतात ना हे बदलापूर आहे तिकडनं पण आलोय हे कुठलं गाव बोला रे कानूर हे ते कानूर गाव येस जय मला आता आरती झाली आता आम्ही निघू इकडून पहिली गोष्ट तर आता आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे हा काहीच मंदिरचा व्ह्यू आहे तर आता आपण इथून निघू आपल्याला नदीवर सुद्धा जायचं आहे पहिले आपण काहीतरी नाश्ता करू मिसळ पाव वगैरे वडापाव काहीतरी खाऊ भूक लागली सकाळचं काही खाल्लं नाही तर पहिले खाऊ आणि मग निघू जाऊ नदीवर पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्यांकडचा व्ह्यू काय आला प्रसादाच्या वेळी प्रसादाच्या वेळी पळत पळत पुढे जा काढ फोटो आपला मी आपल्याला ब्लॉगमध्ये घेऊ ना खरे भक्त वाटतं आम्ही 550 पायऱ्यात चढून आले मग चेहरा दाखव ह्याने टिक्का लागलाय तू टिक्का नव्हता लागायला पाहिजे कुठून इडलीवाला अण्णा वाटतंय पडलं तर काय आता पडलो की काय का आता एकदा पडलो की सरळ सरळ खाली काय खाऊया मिसळ पाव खाऊया वडापाव खाऊया काय बोल विचार तू काय सातला दुकान खोलतं काय माहिती कोणाचं तो आपला आपण वडापाव खातो ना याकडे मागे माहिती आहे का वडापाव खातो वैजंतीवाल्याकडे नको जाऊया मग कुठे जाऊया समोर जाऊया राईट साईड जाऊया कुठे पण चल बाबा पण चल भूक लागली सकाळी 5ला उठलं मग काही खाल्लं नाही काय रे बरोबर काय उठू 2-3 काकाला आता चक्कर आहे हा मीच होतो एकाला नाही मला पण मीच होतो तो अरे श्वास घ्यायला होत नव्हतं सकाळी रे मला होतं रे कधी कधी एवढ्या पायऱ्या सवय नाही एवढं आपल्या पायासाठी काही गाडीची चावी हरवली पार्थने त्या चावीला पण किचन नाही फक्त चावी आहे हे नक्की खिशात आहे का बघ तिथं चेक कर रे सगळं काढून मी बघतो वर चावी दे चावी भेटली बाबा एकदा ही चावी भेटली वरती पडली होती काय माहित कुठे कशी पडली तू वरच्या खिशात ठेवलेली ना हा नाही आता खरं सांग गोट्या कापत गेला ना माझ्या कपात गेला बोललो झाला आता बोललो एक तर भूक लागली गाडीच्याकडे पडला असेल ना मला वाटलं गाडीला लावली असेल कारण हे बघ हिने गाडी बंद केली मग अशी आपण थांबलो बघ 5 मिनिटं खाली गाडी बंद केली पण मला घेतली की नाही आठवलं ना मला फायनली गाईज खाली आले पाय असे जाम झाले ते मी राहू दे हे आपली 220 आणि डॉमिनार हँडल लॉक केलं चल नाश्ता मिसळ पाव वडापाव अरे हा वडापाव खाणार आहे दोन्ही खाणार मी वडापाव खातोय जाम भूक लागली याचं तोंड बघा तोंड भुकेने डोकं दुखायला लागलं वडापाव खा तुला बोललो तर खात नाही वडापाव भारी असतो वडापाव खातो कांदा सोबत काय लागतो कांदा त्याला घे ना मग एक नंबर वडा संपला वडापाव घे अजून दुसरा सो काय आता मी वडापाव खाऊ मिसळ पाव खाऊ आणि नदीवर जाऊ सो काय आता आम्ही आलो बार्बी डॅमला काय रे काय चाललंय दाखवतो दिसतोय डॅम बाबा बार्बी डॅम माझ्या फोनमध्ये काय क्वालिटी हे होणार ना काय वेगवेगळी दिसेल ना वेगळी नाही दिसणार
अरे क्वालिटी सिनेमॅटिक काढतोय मी ही व्हिडिओ. नाव पण दाखवतो त्याचं. कुठलं नाव ते नाही दिसणार लय लांब आहे. थोडं झूम मारला ना 16 3x रे बाबा. नाही बाबा नाही बाबा सॅमसंग नाही माझ्याकडे. 100x करायला हा, पाल सारखा एवढा पैसा नाही माझ्याकडे. काय घ्यायचे की नाही आता इकडे फोटोशूट चालू आहे गाईज. प्रकारच नव्हे आपला एवढं पाहिजे. मग चप्पल जरा चांगली घालायची ना. बुट होती बुट घालणार होती. घालायची एवढं काय टाकायला येते. फोटोशूट झालं माझा. फोटोशूट झालेला आहे. तुम्हाला थोडे दिवस इंस्टाग्रामवर फोटोज दिसतील. ए ब्लर कसं घालायचे. थांब परत तिकडे. अरे ही गाडी फुल घे ना. इथे एवढी शांतता आहे ना. एवढी शांतता ना. एवढी एवढी म्हणजे एवढी. अरे कहना क्या चाहते हो. पायवी डॅम जंगल रोडला आलोय आम्ही आता काहीच. दमलोय मला. झोप येते रे पार. मला पण येते. डोळे लाल झाले. तिकडचा हा हात खाली कर. हा नॉर्मल ठेव. हा बस. नदीवर जायचं आता. चल जा. नदीवर जाऊन मग गाडी धुवायची बोलतो. नंतर मग तिकडे पण 1-2 फोटो काढू. फोटो इथे एवढी शांतता आहे. सकाळचे काहीतरी 9:30 वाजलेत. विमानाचा आवाज येतो का तुम्हाला. इथे कुठेतरी विमान आहे. कुठेतरी आहे. किती आवाज येतो त्याचा. किरणचा आवाज पण येतोय. Tu20 नॉमिनार. काळा कावळा वाटतोय रे. ती पॅन्ट पण काळी, गॉगल पण काळा, टी शर्ट पण काळा, स्वतः पण काळा. काळा कावळा. ही फोटो कशा आला बघ. हा भारी भाई मॉडेल वाटता. आता आम्ही चाललोय नदीवर कारण त्या पारची गाडी धुवायची आणि काय नाही असं. आणि फोटोशूट वगैरे करू आणि मग घरी जाऊ. किती वाजले रे कुठू. 9:30. हा 9:24 आले. आता नंतर एक 10-10:30 आपण घरी जाऊ ना. ठीक आहे. तर आता निघूया. ए गुडू व्हिडिओ काढशील जरा. थोडा व्हिडिओ काढ. लक्ष्मीपूजन ना गाडीत तर धुवायला लागेल ना. इसलिए हम अभी गाडी धो रहे हैं. अंघोळ नाही झाली तरी चालेल. पहिली गाडी दुसरी गेली पाहिजे. अरे हो मी अजून अंघोळ नाही केली ना. करणार बाबा. काय हो हो. हे ना चेन लूप मारून मारून ना अख्खं चिकट चिकट झालंय. बरोबर. बाबा काय शोधलं दाखव. दाखव काढून तर दाखव. केलं सो काय आता मी घरी चाललो. आम्ही इथे त्या पालच्या गाडी पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहे. आणि माझ्याकडे 220 आहे माझी गाडी आणि गुडू त्याच्या गाडीवर बसला आहे. तर आम्ही आता इथून घरी जाऊ. आणि खूप दमलो आहे. मला एवढी झोप येते ना. 5:30ला मी रात्री 11:30ला झोपलं आहे. सकाळी 5:30ला उठलो आहे. तर खूप झोप येते. खूप दमलं आहे आणि ऊन पण खूप येतं. गरम खूप होतं. त्यामुळे आता आम्ही घरी जाऊ. हाच माझा ब्लॉग होता. हे लोक बोलते ब्लॉग कर. आज निघताना म्हणून माझा ब्लॉग केला. नाही तर मी करणार नव्हतो. असंच फिरून येणार होतो. पण आज जाऊ ते बरं आलं ब्लॉग केला. तो ब्लॉग येतच नव्हते यूट्यूब चॅनलवर माझ्या. हा ब्लॉग एडिट करायला किती टाईम लागेल काय माहिती. आजच्या आज एडिट करायचं ट्राय करेन मी. ठीक आहे. सो हा ब्लॉग इथे एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक